नमस्कार मित्रांनो, मराठी वायनर या चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि मित्रांनो, आज आहे सोमवार आणि आज आहे आपल्या ट्रेडिंगचा 12वा दिवस आहे आज. आणि शुक्रवारी आपण प्रॉफिटमध्ये होतो. आपण किमान म्हणजे 8-9 हजार रुपये प्रॉफिट केलं होतं. 96,000 वरून 105 वर आलो होतो आपण. ठीक आहे. आणि आजही आपला टार्गेट असणार आहे आपल्याला जो म्हणजे 9-10 पर्यंत जायचं आहे. म्हणजे 9-10 म्हणजे कसं की 1,09,000 किंवा 1,10,000 रुपयेपर्यंत जाण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. फर्स्ट स्टेप कंपाऊंडिंग करून बघू. ओके, चला तर बघूया आपल्याला ट्रेड मिळते का. आणि जर कधी मी आज हे यूज करून बघेल, स्टॉप लॉस मनी मॅनेजमेंट. ठीक आहे. आणि हे आपलं डेली कंपाऊंडिंगचं शीट आहे. तर यानुसार आज आपण म्हणजे बघा, आपला 1-3 आपला 1-5 आहे, तर आपल्याला 1-9 किंवा 1-10 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, चला तर मग. आणि मित्रांनो, आज पोळा आहे. पोळ्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्रीयन सण आहे पोळा, बैल पोळा. ठीक आहे. आज सोमवार असल्यामुळे काय मित्रांनो, आज वॉल्यूम वगैरे वोलाटाईल असू शकतो. बघू शकता तुम्ही, मार्केट अशा पद्धतीने ट्रेंडी कॅन्डल बनवत आहे. ठीक आहे. ट्रेंडी कॅन्डल बनवत आहे. ठीक आहे. मला एक सांगाल की मी हे व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला जे म्युझिक टाकतो ते देऊ की नको देऊ, की सिंपल आवाज ठेवू माझा, तेवढं मला एक कमेंट करून सांगाल प्लीज. जे मराठी असतील ते, हिंदीवाल्यांना समजत नसेल माहिती नाही, पण मी मराठीत व्हिडिओ बनवतो, तर त्या पद्धतीने. ओके, तर या ठिकाणी मला एक डाऊनची ट्रेड वाटते आहे मित्रांनो. या ठिकाणी या लेवलपर्यंत आले तर मी डाऊनची ट्रेड घेईल. ठीक आहे. या ठिकाणी मी एक डाऊनची ट्रेड घेतलेली आहे. आणि सपोज आपली जर कधीही, एक मिनिट. ओके, तर ही आपली विन झाली आहे की नाही तेच कळत नाही मित्रांनो. रिझल्ट येत नाही आहे अजून. ही बहुतेक आपली रिफंड झाली असेल. ओके, तर ही आपली पहिली ट्रेड विन झाली मित्रांनो. ठीक आहे. बघूया आपण. लेवलच्या थोडीशी खाली क्लोज झाली. एकच मिनिट. ॲमेझॉनवरून एक पार्सल आलं होतं माझं, त्याच्यामुळे मला जावं लागलं. तर या ठिकाणी आपली ही ट्रेड मित्रांनो थोडी खाली क्लोज झाली म्हणून आपली ही विन झाली, नाहीतर ही आपली लॉस झाली असते. ठीक आहे. तर ते आपली एक म्हणजे थोडूशा पॉईंटमुळे विन झालेली आहे. ओके, तर ही विन झाली आहे आपली. आता आपण इथं फर्स्ट स्टेप कंपाऊंडिंग करूया. 4738. तर बघूया आपण आपल्याला कुठं ट्रेड मिळते का. या लेवलला आली तर आपण या ठिकाणी एक आपची ट्रेड घेऊया. या लेवलला यायला पाहिजे. या लेवलला आली नाही कॅन्डल. या ठिकाणी घ्यायची होती मित्रांनो ट्रेड, पण ती आपली घेतली गेली नाही, मिस झाली. ठीक आहे. बघूया, काही हरकत नाही, आपल्याला अजून भरपूर ट्रेड मिळतील. आणि या ठिकाणी सलग 1 2 3 4 आणि ह्या 2 5 6 कॅन्डल सलग रेड आलेले आहेत. त्याच्यामुळे मला इथं आपची ट्रेड घ्यायची होती, पण ठीक आहे, बघूया आपण काय होतंय. आपलं प्रेडिक्शन बरोबर आहे का. ठीक आहे. हे आपलं प्रेडिक्शन बरोबर आहे मित्रांनो. आणि हे विन म्हणजे इथं हे प्रेडिक्शन आपलं विन गेलेलं आहे, पण आपण तिथं ट्रेड घेतली नाही. ठीक आहे. बघूया, अजून चान्स मिळतील आपल्याला घाई कसलीच नाही आहे. आता जर कधी आपली ही ट्रेड विन झाली याच्या पुढची, तर आपला टार्गेट हा अचीव होऊन जाईल मित्रांनो. गंमत काय, मोजक्या ट्रेड घ्यायला आवडतंय मला. सध्या जास्त ट्रेड घ्यायला आवडत नाहीये, कारण कसं, जेवढं जास्त आपण ट्रेड घेत राहिलो तेवढं आपण मार्केटमध्ये बिझी होत जातो आणि मार्केट आपल्याला तेवढं डीप नेण्याचा प्रयत्न करतं. ठीक आहे. म्हणजे काय की मग परत लॉसच्या कव्हर करा, परत मग MTG घ्या, परत जे झालंय ब्रेक इव्हनवर या, त्याच प्राईजवर येण्याचे प्रयत्न. म्हणजे मग याच्यामध्ये काय की गोष्टी हाताच्या बाहेर जायला वेळ लागत नाही. ठीक आहे. या लेवलला आपण एक अपची ट्रेड घेऊ. जर कधी या लेवलला कॅन्डल आली तर आपण एक अपची ट्रेड घेऊया. इथं कॅन्डल कुठे गेल्या, या मी इथूनच एक अपची ट्रेड घेतो. या इथल्या कॅन्डल गायब कस काय झाल्या, आधी तर दिसत होत्या. इथं अपची ट्रेड घेण्याचं कारण असं होतं की इथं या मला अप ट्रेंड दिसतोय आणि रिट्रेसमेंटसाठी इथं या 2 रेड कॅन्डल आल्या, त्याही छोट्या. त्यामुळे इथं एक छोटी दोजी कॅन्डल बनायला पाहिजे, तर इथे एक ग्रीन कॅन्डल यायला पाहिजे, असं माझं ॲनालिसिस आहे मित्रांनो.
तर ठीक आहे, बघूया ते होतंय का. ओके, तर ही गॅप डाऊन होऊन सुद्धा आपली ट्रेडविन झालेली नाही आणि आपलं प्रेडिक्शन इथं बरोबर गेलेलं आहे मित्रांनो. आणि आपला टार्गेट आज 2 ट्रेडमध्येच आपण अचीव केलेला आहे $63. ठीक आहे, आपण कितीवर होतो मित्रांनो. आपण आपण मला बघू द्या बरं या ठिकाणी आपण कितीवर होतो. इथं मी फील करून घेतो. ठीक आहे, आपण आपलं टार्गेट अचीव केलेलं आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि आपलं टार्गेट होतं 1,05,000 रुपये आणि आपण आता आहोत 1,11,000 रुपये. ठीक आहे, म्हणजे आपण जो 6,000 रुपयांचा आज प्रॉफिट केलेला आहे. तर सणासुदीच्या दिवशी आज आपण प्रॉफिट केलेलं आहे, ते पण फक्त 2 ट्रेडमध्ये, 1 स्टेप कंपाऊंडिंग. तर ठीक आहे, आज मला आनंद झालेला आहे कारण 2 ट्रेड आपल्या एकदम मस्त झालेल्या आहेत. ठीक आहे, एका ठिकाणी थोडीशी आपली एकाच म्हणजे बघा एकदम थोड्या पॉईंटमुळे आपली विन, बघा फक्त 1 पॉईंटमुळे विन झालेली आहे ट्रेड आपली. दिसत आहे तुम्हाला -1 डाऊनची ट्रेड होती म्हणून ते -1 दाखवत आहे. तर ते -1 1 पॉईंटमुळे ते विन झाली. इथं थोडं प्रेडिक्शन आपलं डगमगलं आहे, पण ठीक आहे, दुसरी ट्रेड आपली एकदम मस्त विन झालेली. ठीक आहे, आपलं जे प्रेडिक्शन होतं त्याच पद्धतीने झालेलं आहे की इथं आपल्याला ट्रेंडी कॅन्डल दिसत होत्या आणि त्याच्यानंतर रिट्रेसमेंटच्या 2 आल्या. आपण इथंच ट्रेड घेतो अपची किंवा या ठिकाणी घेतली असते अपची, पण इथं आपली सुटली. त्याच्यानंतर आपण ह्या कॅन्डलला अपची ट्रेड घेतली आणि ती डोजी ग्रीन झालेली. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही ट्रेडिंग करत चला मित्रांनो. आणि मी लवकरच तुम्हाला दाखवून देतो आता आपण कुठल्या याच्यावर आहोत. आता पुढचा आपला टार्गेट असणार आहे 1,14 किंवा 1,15च्या दरम्यान आपण उद्या करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, आणि या ठिकाणी मी परत हा माझा आवडता पी, प्रॉफिटचा पी फिल करून घेतो. हा पी कोणाला आवडत नाही मित्रांनो. ठीक आहे, तर आपलं जे आहे 111,254. ओके, 111,254 1 मिनिट, या ठिकाणी 1,11 कॉमा आणि या ठिकाणी मी 54 पकडत नाही, फक्त 200. ओके, लेआउट याचा मी मिडलला घेतलेला. ठीक आहे, याला मिडलला लाईन करून घेतलेलं आहे मी. तर अशा पद्धतीने आज आपल्याला फक्त 2 ट्रेडमध्ये टार्गेट हिट झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता तशा पद्धतीने आपण प्रॉफिट करत आलेलो आहोत सलग. आपण म्हणजे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 दिवस प्रॉफिट, 1 दिवस लॉस, असं टोटल आपण 12 दिवस ट्रेडिंग करत आलेलो आहोत. त्यातून आपण 1च दिवस लॉसमध्ये आहोत. ठीक आहे, 50,000 रुपयांपासून सुरुवात केली होती, आज आपण आहोत 1,11,000 रुपयांवर. ठीक आहे, तर ठीक आहे, चांगली जाते आपली ही सिरीज. तर ठीक आहे मित्रांनो, आजसाठी एवढंच. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.